यात काही शंका नाहीये। एकदा जोरदार मित्रांनो टाळ्या करूया, टाळ्या वाजूया। लाईटचं आगमन झालंय, हा पेरीचा अंतिम 16 सुद्धा इथे साजरा होतोय। एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो प्लीज। थोडं थांबायचंय, पंच स्कोरर तयार होत आहेत। दादा दादा पाणी द्या। अनिकेत आणि रसिक खाडी दोन्ही सलामीची जोडी मैदानामध्ये। गोलंदाजी मार्कवर पाहतोय आपण अंकित याला, जो मात्र ईडीए पॅकर संघाकडनं पाहायला मिळतोय। इथे मात्र आज स्वप्नीलने मगाशीच बोलता बोलता बोललो की सध्या नशीब माझं आमचं खराब होतं, मात्र या स्पर्धेचा काय गवगव आणि काय मान सन्मान असल्यामुळे कुठेतरी आज आम्हाला या स्पर्धेमध्ये अंतिम सामन्यामध्ये हे चान्स मिळालाय, संधी मिळाली। आणि संधी अशीच नाही मिळत स्वप्नील, तुम्ही मेहनत केली आहे खऱ्या अर्थाने। सर एक मिनिट थांबा सर, चालू त्यांना इशारा। ओके रेडी, स्कोरर रेडी, सर्व प्रेक्षक रेडी, गोलंदाज रेडी, फलंदाज अनिकेत रेडी होतोय। पहिला चेंडू अंतिम सामन्यातील आणि पहिलाच रिव्हर्सचा फटका पॉइंटच्या डोक्यावरून खेळला, तर मात्र एक क्षेत्ररक्षक तिकडे उभा असल्यामुळे धाव मात्र एकच मिळेल। जर का बघितलं गेलं ना विजय सर, तर हा चेंडू डाव्या स्टेजच्या बाहेरून जात होता, मात्र अगोदरच फ्री माइंडेड शॉट खेळण्याचा त्याचा प्रयत्न पहिल्यापासूनच ठरला होता की मी स्विच इट करणार, आणि तिथे मात्र हा चेंडू एकच धाव देऊन जातोय। निश्चितच जर सोडला असता डाव्या स्टेजच्या बाहेरून जाताना आपण पाहत होतो इथे मात्र। नक्कीच सर, पहिला चेंडूवरती चांगल्या प्रकारे रिव्हर्स फटका आला होता, एक धावाने वैयक्तिक खातं खोललं, संघाचं खातं खोललं। दरम्यान विनायक सर एक सांगावं वाटतंय, ही चमचमती नवी कोरी सायकल जर कोणाला आपल्या नशिबामध्ये आजमावायची असेल तर अजूनही संधी आहे, अजूनही पावत्या बाकी आहेत। नोचा इशारा येतोय, जर कोणाला पावती फाडायची असेल तर कॉमेंट्री बॉक्सकडे संपर्क करा। नक्कीच प्लेट ऑन असेल, आता मात्र स्ट्राईकला असेल तो रसिक। पुढील चेंडू घेऊन इथं मात्र ऑन साइडच्या दिशेने मारतोय, डीप मध्ये चेंडू फील्ड केला जातोय, तोवर एक धाव स्ट्राईक रोटेट होते। आता मात्र स्ट्राईकला गेलाय तो अनिकेत, एक आक्रमक फलंदाज, ना राईट ना फाईट। अनिकेत आला की मात्र वातावरण टाईट, आणि तेच वातावरण टाईट दिसतंय मैदानामध्ये। फायनलचा सामना असेल, प्रेशर 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 कुकरची सिटी कोणाच्या बाजूने वाजते बघूया। जिथे मात्र कोणी इथे बघायला गेलं तर या सामन्याचा जो दबाव असेल ना तो निश्चितच मोठा असणार आहे, कारण अंतिम सामना आहे आणि प्रत्येक खेळाडूला नक्कीच ही शेवटची संधी आहे की या विजेत्या पदावरती गवस निघाले। इथे मात्र गोलंदाज लाईन भटकतोय, निश्चितच थोडा दबाव म्हटलं ना तो दबाव पाहायला मिळतोय। प्रत्येक कोणताही केवढाही मोठा खेळाडू असतो दे नका, परंतु फायनलचा हा दबाव प्रत्येकावरती येतोच। आणि आपण आजपर्यंत इंटरनॅशनल क्रिकेट सुद्धा असेल ना तिकडे लो स्कोरिंग मॅच पाहतो, IPL मध्ये पण हेच पाहतो, आणि त्यामागचं कारण असतो म्हणजे दबाव। नक्कीच आज इंडिया विरुद्ध न्यूझीलंड पण फायनलचा मुकाबला तिकडे चालू आहे, आणि हा मात्र जोरदार प्रहार करतोय, चेंडू जातोय सीमा पार, 7 धावांसाठी षटकार। धावांचा जर विचार केला तर पहिलं षटक मार्गस्थ असताना धावा झाल्या 10। इथे मात्र अनिकेत आणि रसिक या मागाच्या जर सामन्याचा विचार केला तर रसिक गाडीचं पहिलं ते 5 निर्धाव चेंडू आणि त्यानंतर तो दिलेला षटकार, त्या मात्र ते केतनच्या गोलंदाजीवर तर केवळ एक धाव निघाली आणि हिथून सामना त्या संघाच्या बाजूने झुकला। इथे मात्र कव्हरच्या डोक्यावरून मारण्याचा प्रयत्न, बॅटचा एज घेत चेंडू जातोय शॉर्ट थर्डमॅन कडे, मात्र एक धाव मिळते अनिकेतला, एक धाव मिळते त्रिलोट संघाला आणि एक धाव या स्कोरबोर्ड मध्ये वाढ होते। नक्कीच सुंदर फलंदाजीचं प्रात्यक्षिक करताना अनिकेत, मात्र गोलंदाज थोडासा महागडा ठरतो इथं। आता मात्र स्ट्राईक लायला येतो रसिक, पुढील चेंडू घेऊन रसिक साठी 5-6 पावलांचा रन घेऊन इथं मात्र जोरदार प्रहार करतोय, चेंडू जातोय सीमा पार, 6 धावांसाठी षटकार।
आणि दादा थोडंसं एक थोडीशी माझी फरमाईश असेल की यानंतर आपला त्या गाण्याचा इथे तो सूर गुंजू द्या, ज्या गाण्याने खऱ्या अर्थाने आपल्याला महाराष्ट्र गीत म्हणून सुद्धा आहे तेच गाणं थोडंसं आता या फायनलच्या सामन्यामध्ये थोडं वाजू द्या. तो सह्याद्रीचा आवाज घुमू द्या, जय जय महाराष्ट्र माझं म्हणून जे गाणं आहे ते इथे थोडंसं आता येऊ द्या या शेवटच्या क्षणी. कारण त्या गाण्याने त्या गाण्याचे सूर कानावरती आल्यानंतर ना आपसुकच तुमच्या अंगाचे शहारे अंगावरती आल्याशिवाय राहत नाहीत. थोडंसं घेतलं असतं मात्र त्या आपल्याला तुमच्या म्युझिकच्या माध्यमातूनच ऐकूया. नक्कीच एक प्रेरणा मिळेल त्या गाण्याने. नक्कीच ना. आज आपण छावा चित्रपट एवढा सुपरहिट पाहतोय सध्या आणि खऱ्या अर्थाने तो सह्याद्रीचा सिंह गरजलाच आहे. बघूया सामन्यामध्ये थोडासा काहीतरी चर्चा वार्तालाप सुरू आहे. दरम्यान चेंडू बदलण्याची मागणी होती, नवीन चेंडूची मागणी केली जाते. जुना पाहिजे. किती झाले? सर दुसरा नवीन द्या. 7 चेंडू संपेपर्यंत नवीनच चेंडू वापरायचा असतो. अनिकेत सर उभे आहेत, त्यांचा डिसिजन फायनल असेल. एक अनुभवी आहेत, त्यांना क्रिकेटचं ज्ञान आहे सर, आणि तुम्ही मात्र एकमेकांशी चर्चा करत बसलाय. ते निर्णय घेतील अग्नी ते योग्यच घेतील याची पूर्ण खात्री आहे. तुम्ही आम्ही किती जरी म्हटलं तरी आज खऱ्या अर्थाने बघायला गेलं तर या स्पर्धेमध्ये अगदी कोणतंही विघ्न न येता ही स्पर्धा पार पाडली जाते ना. आणि त्या पार पाडण्यामागचं खरं कारण जर असेल तर क्रिकेटच्या मैदानामधील आपण ज्याला देव म्हणतो ना तेच पंच म्हणून आज लाभले. आणि तेच अर्थात धनाजी जाधव असतील आणि सोबत अभिषेक सर असतील. या दोन्ही पंचांनी अगदी डोळ्यात तेल टाकून आज आपली ही कामगिरी पार पाडली आहे. एकदा थोडासा सामना संपलाय सर, आपल्या राकेशजींच्या आवाजामधलं ते गाणं थोडंसं येऊ द्या. धन्यवाद. धन्यवाद दादा. थोड्या अंतराने आपण ते सुद्धा गाणं जर रेडी असेल तर घेऊया. खऱ्या अर्थाने जोश जल्लोष आणि इथे जमलेल्या संपूर्ण प्रेक्षकांमध्ये तो महाराजांचा जणू काही अवतारच इथे अवतारावा अशी इच्छा त्या गाण्यातून नक्कीच होणार, यात काही शंका नाही. बसलेला प्रेक्षक वर्ग नक्कीच उठून उभा राहील यामध्ये काही शंका नाही. कारण सतीश गोलंदाजी मार्कवरती येतो आणि खऱ्या अर्थाने विजय सर बघायला गेलं ना तर या सतीशने आज खूप प्रभावित केलंय सकाळपासून. फलंदाजी असो गोलंदाजी असो क्षेत्रांशामध्ये जर तो एक झेल सुटला असेल तर त्यानंतर मात्र या खेळाडूने खूप सारं मन जिंकलं. इथे मात्र झेल होऊ शकला असता मात्र फसलाय. थोडंसं मिसजजमेंट पोचला होता चेंडूपर्यंत मात्र या गोलंदाजावरती या मगाशी या खेळाडूने एक षटक हाताळलं पहिलं, त्याचं नाव आहे अंकित. थोडासा दबावामध्ये दिसतोय. नक्कीच सर त्या दबावामध्ये थोडंसं झेल इथं सुटतोय आणि एक मोठं जीवनदान रसिक याला. आणि कधी कधी सर असं असतं ना की एखादे खेळाडू अति उत्साही सुद्धा असतात. काही त्यांना असं दाखवायचं असतं की मला काहीतरी करायचंय, अरे पण ते करत असताना आपण अति घाई करतो आणि तिथे कुठेतरी फसतो. तेच कुठेतरी सुद्धा पाहायला मिळतंय या अंकितकडनं. मात्र कधीही तुम्हाला जर क्रिकेटच्या पटलावरती यशस्वी व्हायचं असेल ना तर शांत दिमाग देऊन खेळावं लागेल. जिथे आपण महेंद्रसिंग धोनीना पाहिलं इतक्या वर्ष, आणि कुठलीही परिस्थिती समोर का असू दे मात्र डोक्यावर बर्फ ठेवूनच मैदानाच्या आतमध्ये त्यांनी कामगिरी केली. नक्कीच जरी हा क्रिकेट हा शारीरिक खेळ असला तरी तो तितक्याच बुद्धीने खेळायचा असतो. आणि इथं मात्र जोरदार प्रहार करतोय, सुंदररित्या झेल पकडतो. इथं मात्र फलंदाज बाद होतोय. अनिकेतची खेळी इथं समाप्त होते.
मोठा गडी अनिकेतच्या आत होल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये येतोय सर केदार ना धीरज आणि कुठेतरी केतन मैदानाच्या आतमध्ये काय येताना दिसत नाहीये हेच काही थोडासा प्रश्नचिन्ह कुठेतरी जाणवतोय. केतन सारखा फलंदाज तुम्हाला मला वाटतं डगआउट मध्ये दिसत नाही की काय असं वाटायला लागले. तिर्लोट संघाचा धाकड फलंदाज आणि मागाच्या सामन्यामध्ये इथपर्यंत आणून पोहोचवलं तोच केतन फलंदाजीसाठी अजूनही उतरला नाही आहे. थोडासा कुठेतरी नक्कीच मोठा प्रश्न उद्भवलाय. मात्र खेळाचा भाग आहे, रणनीतीचा भाग आहे, कधी कोणता कर्णधार कोणता डिसिजन घेईल आपण काहीच सांगू शकत नाही. मात्र इथे मात्र चलाकी दाखवताना दिसत आहेत दोन्ही कर्णधार आणि म्हणूनच म्हटलं ना की दोन धुरंधर त्या दोन्ही खेळाडूंनी ज्या दोन्ही संघाने सकाळपासून ती रणनीती वापरली, जो आक्रमकता वापरली आणि जे गनिमी कावे जे काही डावपेच क्रिकेटच्या मैदानामध्ये वापरायचे असतात ते सर्व काही वापरून इथे खेळ केला ना तेच ह्या अंतिम फेरीपर्यंत पोहोचलाय. नक्कीच सर, काहीतरी रणनीती असणार केतनला मागे ठेवण्याचा. आता मात्र स्ट्रायकिंग एंडला असेल तो रसिक, एक आक्रमक फलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जाते रसिक, तितका ताकदीचा गोलंदाज आहे सतीश. तर बघूया रसिक टू सतीश. पुढील चेंडू घेऊन सतीश रसिकसाठी. रसिक मात्र खेळण्यासाठी सज्ज असेल. इथं मात्र जोरदार प्रहार करतोय, चेंडू जातोय 6 धावांसाठी सीमारेखा पार. षटकार. धावा झाल्या 26. षटक क्रमांक 2 चालू आहे आणि रसिक इथे मात्र रसिक मन जिंकताना दिसतोय. कारण सकाळपासून ह्या रसिक आणि रसिक घाडी याने आपल्या खेळीने बॅटच्या माध्यमातून असेल गोलंदाजीच्या माध्यमातून असेल प्रभाव टाकलाय आणि का मी अजूनही या मैदानावरती खेळतोय, का माझं नाव आतापर्यंत देवगड तालुक्यामध्ये गाजतंय हे पुन्हा एकदा सिद्ध करताना विजय सर. कारण तुम्हालाही माहिती असेल की हा एक अनुभवी खेळाडू आहे, हा नवोदित खेळाडू नाहीये. अनिकेत केतन नाही आहे. ओके, केतन मला वाटतं कुठेतरी दुसरीकडे खेळायला गेलाय आणि आज तिर्लोट संघाने ठरवलं असं वाटतं. मला वाटतं दुसरीकडे मुठाट संघाची टुर्नामेंट चालली आहे, तिकडे तर गेला नाही आहे ना संघ तुमचा फायनलमध्ये, तिकडे सुद्धा पोचला असं वाटतंय. म्हणजे आज एकाच दिवशी एका दगडामध्ये म्हणतात ना 2 पक्षी मारण्याचं काम आज नक्कीच तुमच्या मनामध्ये आहे. परंतु निश्चितच बघूया इंडिया पॅकर संघ पण तगडा आहे. त्या संघाची जर ताकद बघायला गेली तर सतीश सारखा खेळाडू सकाळपासून आग ओकतोय आणि सोबत संकेत कदम सुद्धा आहे. तर नंदन कदमला कोण विसरणार. नंदनजी आज तुम्ही दिवसभरामध्ये तोंड मात्र दाखवलं नाही, सकाळपासून बघतोय दिसतात तुम्ही थर्डमॅनला, शॉर्ट थर्डमॅनला, मात्र इकडे व्यासपीठावरती अजिबात तुमची फेरी झालेली नाहीये. 26 धावा झाल्या धावपलकावरती. गोलंदाजी मार्कवर संकेत कदम. शेवटचं षटक पहिल्या इनिंगचं बघूया, हे षटक ठरवेल की किती धावांचा चेस ह्यांना करायचा आहे इंडिया पॅकर संघाला. नक्कीच चांगली गोलंदाजी संकेतच्या माध्यमातून होत असते. बघूया इथं पहिल्या चेंडूवरती हवेत आहे चेंडू, बघा तिथं झेल होतोय का आणि मला वाटतं पहिल्या चेंडूवरती गडी बाद होतोय. चांगला खेळाडू ज्यावेळी संघाची साथ सोडून दुसरीकडे जातो ना त्यावेळी नक्कीच संघावरती परिणाम हा होतोच आणि तेच आपल्याला पाहायला मिळालं. जिथे अनिकेतचा विकेट गेला त्यानंतर आपण धीरजला येताना पाहिलं. धीरज सुद्धा चांगला फलंदाज आहे, कारण मी गेल्या वर्षी ह्या धीरजला पाहिलं खेळताना. बऱ्याच वेळा मोठमोठे फटके त्याच्या बॅटमधून निघाले, मात्र यावर्षी थोडासा आउट ऑफ फॉर्म चाललाय हा खेळाडू. तर नवोदित फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय. शुभम 12 खेळाडू कोण आहे? श्रेयश.
4 नंबरवरती फलंदाजीला श्रेयस उतरलाय आणि इंडियन क्रिकेटमध्ये सुद्धा 4थ्या क्रमांकावरती ODI मध्ये श्रेयस अय्यर उतरतो. खऱ्या अर्थाने बघितलं गेलं तर विजय सर क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये जर बघितलं गेलं तर 3 नंबरचा बॅटर ना आजपर्यंतचा सर्वाधिक मोठा तो नंबर आहे क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये. कारण सलामीची जोडी फसल्यानंतर संघाला सावरण्याचं काम ॲज अँकर रूप जो असतो ना तो 3 नंबरचा बॅटर आजपर्यंत करत आलाय. आणि ह्या 3 नंबरच्या बॅटरमध्ये आजपर्यंत आपण विराट कोहलींना पाहिलं. त्याच्या अगोदर क्रिकेटचा टेस्टचा विचार केला तर राहुल द्रविड सरांनंतर चेतेश्वर पुजाराने तो नंबर चालवला. आणि म्हणूनच तिथे या 3 नंबरच्या बॅटरला खूप महत्त्व असतं ॲज अ टीममध्ये. आणि तुम्ही सायपेकरमध्ये खेळताना तुम्ही तो खूप वर्ष नंबर जपला होतात. तुमची ती क्लासिकल खेळण्याची पद्धत, सिंगल डबल धावांमध्ये कन्व्हर्शन करण्याची ती तुमची पद्धत, आणि हाच तुमचा तो क्रिकेटमधला एक मोठा गुण होता. षटकार आणि चौकारामध्ये म्हणजेच क्रिकेट नाही आहे. मी वारंवार सांगत होतो. सकाळीच आपण पाहिलं सागरसारख्या फलंदाजांनी 3 षटकार ठोकले, मात्र 4था ठोकण्याच्या नादामध्ये बाद झाला. संयम पण दाखवा ना. इथे बघायला गेलं तर आज खऱ्या अर्थाने विजय सर बघायला गेलं ना तर आज पेंढरी गावचे सगळे रहिवासी आणि जुने क्रिकेटर आज ह्या विरार नगरीवरती आज दाखल झाले. त्यामध्ये सर्वात चांगलं मोठं नाव म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये ज्यावेळी आम्ही लहान होतो त्यावेळी पाहिलेलं रामा गुरवसारखे खेळाडू असतील, दिनेश दादा असतील, त्यासोबत त्यांच्यासोबत त्यावेळी संतोष खरबे नावाचं एक वादळ होतं पेंढरी गावचं. गणेशजी आरेकर ते तर सुपर डुपर हिट बॉक्स क्रिकेटचा राजा जरी म्हटलात ना तरी त्यांच्याकडे कमी पडे. आणि प्रमोदजी पेंढारकर सुद्धा दाखल झालेत. म्हणजे ह्या सर्व दिग्गजांनी ना हे पेंढरी गावचं क्रिकेट त्यावेळी चालू ठेवलं. आणि त्यावेळीच्या अगोदरचे सुद्धा श्रीकांतजी गुरव इथे आले आहेत. म्हणजे पाप्पा ज्यांच्या नावाने आम्ही म्हणतो पाप्पा, म्हणजे त्यावेळीचं क्रिकेट त्यांनी चालू ठेवलं होतं. आणि आज अशा प्रकारची ही परंपरा चालत आली आहे. ती आज ही मुलं आजची पिढी पुढे नेते. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा सांगायचा म्हणजे विजय सर बघितलं ना तर आज सोशल मीडिया आहे. मात्र त्यावेळी काय होतं, एखाद्या गावांमध्ये टुर्नामेंट असेल ती कशी कळत होती एकमेकाला. आणि मात्र सर्व संघ मात्र दिलेल्या वेळेमध्ये अगदी न सांगता न चुकता त्यावेळी हजर राहायचे. कोणताही फोनचा त्यावेळी उपयोग साधन नव्हतं. कोणताही तुमचा व्हॉट्सअप तर नंतरच, फोन आल्यानंतरच आलं ना. मग अशा प्रकारची कोणतीही साधनं नसताना सुद्धा त्यावेळी सुद्धा क्रिकेट होत होतं. आणि ते सुद्धा अगदी लांब लांब गावांमध्ये जाऊन पेंढरीचा संघ ती कधी पाळेकरवाडीमध्ये जायचा, पाडगावमध्ये जायचा. दरम्यान धावा किती निघतात बघूया. पंचांचा इशारा येतोय. किती धावांचा? 4 धावांचा. धावून काढल्या गेल्यात. आणि या 4 धावांनी संघाचा जर विचार करायला गेला फायनलच्या या सामन्यामध्ये तर धावा झाल्या आहेत 31. शेवटचं षटक चालू आहे. इथे मात्र नक्कीच विजय सर या सामन्यामध्ये थरार आपल्याला पाहायला मिळणार आहे. कोई होगा इंप्रेशन में तो कोई होगा अभी डिप्रेशन में. ये सिचुएशन बिल्कुल यहाँ पे देखने मिलने वाली है क्योंकि ये अंतिम जो भिडत है. नक्कीच सर एक वेगळा थरार पाहायला मिळतोय आपल्याला. लाच्या षटकातील काहीच चेंडू बाकी आणि इथं मात्र उंच भिरकवतोय. बघूया झेल होऊ शकतोय का. आणि इथं झेल सुटतोय. चेंडू जातोय वनबाद सीमारेषा पार. मास्टर प्लीज ते आपलं गाणं ज्याची फरमाईश सर्व चाहत्यांकडनं सुद्धा आली आहे.
गीताच्या माध्यमातून आणि म्हणूनच ते महाराष्ट्र गीत म्हणून साजरं झालं आहे ना. मागच्या एका टुर्नामेंटमध्ये सर जिकडे कुर्ल्याला एक स्पर्धा होती तिकडे मी सुद्धा माझ्या मुखातून शेवटी घेतलं होतं हे असं गीत. बघूया वळूया 36 धावांचा पाठलाग करायचा आणि पाठलाग करण्यासाठी मैदानामध्ये दाखल होत आहेत सतीश आणि संकेत. फिल्डिंग सजवायची आहे, क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. का उशीर होतोय तिर्लोट संघ? अजूनही कोणाला जर या सायकलच्या नशिबामध्ये आपलं नशीब आजमायचं असेल तर अजूनही आपल्याकडे पावत्या आहेत, फाडू शकता. केवळ 100 रुपयामध्ये सायकल जर तुम्हाला मिळाली तर ते याहून मोठं भाग्य ते काय असेल आणि नशीबवानच माणसाला मिळणार यात काही शंकाच नाहीये. बघू, वेळ काढायचा नाहीये. शेवटच्या 3 षटकांचा सामना बाकी आहे. जवळपास बघितलं गेलं तर सकाळपासून रंगलेला अगदी 9 वाजता सुरू झालेला पेंढरी चषकाचा हा रोमांच आणि उत्साह आता मात्र शेवटच्या 3 षटकांवरती येऊन थांबलाय. बघूया ही 3 षटकं तुम्हाला सांगून जाणार आहेत की कोण होईल पेंढरी चषकाचा चतुर्थ विजेता, चौथ्या पर्वाचा विजेता आणि कोण होईल या भव्य दिव्य ट्रॉफीचा मानकरी, कोण होईल त्या 20,000चा धनी. नक्कीच आता हे सांगून जातील की जो पण जिंकेल तो मात्र या ट्रॉफीवरती आपलं नाव कोरेल. पेंढरी चषक 2025. चला, इथे मात्र नक्की तिर्लोट संघ एखाद्या केतनच्या गोलंदाजीला थोडा मिस करेल यात काही शंका नाही. मगाशी त्याच केतनने एक धावेचं षटक टाकून आपल्या संघाला या अंतिम फेरीपर्यंत पोहोचवलं. मात्र इथे मात्र थोडासा हा तिर्लोट संघ या केतनला थोडंसं मिस करणार, नक्कीच करणार. वळूया सामन्याकडे. पंचांकडे इशारा केला जातोय. स्कोरर तयार होत आहेत. पहिला चेंडू घेऊन गोलंदाज पंकज तयार होतो आणि स्ट्रायकरला सतीश. पहली गेंद पे घटना टेक तमाशा देख दिखाने की कोशिश यहाँ पे की थी लेकिन असफल सतीश जी की. इसके पहले इसने इसी तरह से एक शॉट मारा था जिसको विशाल जी ने कहा था कि शॉट ऑफ द टूर्नामेंट. नक्कीच सकाळच्या मॅच मध्ये ज्याने सुंदर शॉट मारला होता ऑन साइडच्या दिशेने 6 धावांसाठी तो सतीश आता मात्र ऑन असेल. बघूया आपल्या संघाला विजयी करून देतोय का. पुढील चेंडू घेऊन पंकज सतीशसाठी. मात्र सतीश खेळण्यासाठी सज्ज. इथं मात्र ऑन साइडला जोरदार प्रयत्न करतोय. डीप मध्ये चांगल्या प्रकारे क्षेत्ररक्षण होतं. एकच धाव, एका धावेने स्ट्राईक रोटेट होते. खातं खुलतोय आपल्या संघाचं. नक्कीच मी घेतो थोडा वेळ थोडं तुम्ही. चला मित्रांनो, खेळ भावनेला सुद्धा जपायला हवं कारण इथे मात्र अंधारा थोडासा होत चाललाय. सूर्य मावळतीकडे चाललाय, सूर्य अस्ताकडे चाललाय आणि इथे आपल्या मात्र पेंढरी चषक 2025चा मानकरी शोधण्यासाठी हे शेवटचे काही चेंडूंचा खेळ शिल्लक राहिलाय. इथे नक्कीच आपल्याला मिळणार आहे ईडीए पॅकर्स होतोय की स्वामी समर्थ तिर्लोटचा संघ ह्या चौथ्या पर्वाचा पेंढरी चषकाचा अगदी मानाच्या या स्पर्धेचा मानकरी होईल का. बघूया, या सर्व प्रश्नांची उत्तरं आपल्याला नक्कीच लवकरात लवकर मिळतील. इथे मात्र संकेत सुद्धा फसलाय. संकेत सुद्धा पहिल्या चेंडूवरती इथे चाच पडलाय. छत्तीस धावांचा पाठलाग करायचा आणि 36 धावांचा पाठलाग करत असताना 3 चेंडूवरती केवळ 1 धाव निघाली आहे. थोडीशी अति आक्रमक सुरुवात करण्याचा प्रयत्न दोन्ही फलंदाजांचा पहिल्या चेंडूपासून होता. मात्र माझ्या मते तर बघायला गेलं ॲज अ क्रिकेटर तुम्हाला गेमला सुरुवात करण्याची गरज आहे. तुम्हाला खेळाला सुरुवात करणं महत्त्वाचं असतं. म्हणून म्हणतात ना की मॅच स्टार्ट. थोडासा कानमंत्र देण्यासाठी इथे स्वतः विकेट किपर गोलंदाजाकडे धावत आलाय. कानमंत्र दिला गेलाय की बाबा अरे शेवटच्या क्षणापर्यंत असताना आपण इथपर्यंत पोहोचलोय. एकच पायरी आता चढायची बाकी राहिली आणि असं असताना तू चूक मात्र करू नकोस रे. कारण सकाळपासून केलेल्या सर्व खेळाडूंची मेहनत पाण्याला जर मिळवली तर काय अर्थ. म्हणूनच चूक सुधार. गोलंदाजीची लाईन आणि लेंथ थोडीशी सुधार. आणि इथे मात्र फुलटॉस प्रकारचा चेंडू भिरकावून दिला होता. मात्र एकच धाव देऊन जाईल. बांदेकर सर काय गेले. हॅलो नाही तुमचं स्पीकर. बांदेकर सर कुठे गेले. चांगल्या प्रकारची
गोलंदाजीचं प्रात्यक्षिक ते दाखवताना पंकज. बांदेकर सर कुठे असतील तर त्याने व्यासपीठाकडे या, दिसत नाहीत बऱ्याच वेळ. आज खऱ्या अर्थाने बघायला गेलं तर अगदी पेंढरी पंचक्रोशी माध्यमिक विद्यालयामध्ये सर बघितलं ना तर त्यांची 1.5 ते 2 वर्ष झाली आहे, नियुक्ती झाली आहेत, नवोदित आहेत. परंतु ज्या शिक्षकाने आतापर्यंत या पेंढरी हायस्कूलला चालवलंय ना, या पेंढरी हायस्कूलमधून जे हिरे तयार केले आहेत ना, ते सत्यपालजी लाडगावकर सर आपल्यासोबत आहेतच. परंतु तो वारसा जे हुले सर असतील, तुम्हाला आता ते नवोदित आहात तुम्हाला माहिती नाही, परंतु आम्ही या गावातून आलेली लेकरं आहोत, त्यामुळे आम्हाला सर्व माहिती आहेतच. हुले सरांनी असतील, सावंत सर असतील, वाडेकर मॅडम असतील आणि सुसोबत मुनगेकर सर सुद्धा असतील ह्या आणि आता मात्र सध्या मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आमचे गुरु लाडगावकर सर सुद्धा असतील. ह्या सरांनी आतापर्यंत बऱ्याच दगडांना मूर्ती बनवण्याचं काम त्यांच्या माध्यमातून केलं आणि तोच वारसा पुढे चालवण्याचं काम कुठेतरी हे नवोदित आता नियुक्त झालेले आमचे बांदेकर सर सुद्धा पुढे चालवत आहेत. आणि म्हणूनच ते आज इथे आले, आम्हाला सुद्धा त्यांचं मार्गदर्शन लाभलं, त्यांचा आशीर्वाद भेटला, ही खूप मोठी गोष्ट आहे. बघूया सामन्याकडे वळूया. पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा झाल्या आहेत 8. अजूनही गरज असणार आहे ती म्हणजे 28. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि त्यामधील रसिक गाडीचं हे निर्णायक षटक. T20 मध्ये 19 षटक आणि 50-50 क्रिकेटमध्ये 49 क्रिकेट जेवढं ते षटक जेवढं महत्त्वाचं असतं ना, इथे मात्र आपण जर विचार केला T3 जो आपण सध्या फॉर्मॅट इथे चालवतोय त्यामध्ये नंबर 2चं हे षटक, इथे मोठा मोठा प्रहार मात्र चुकी पुन्हा करतोय तो क्षेत्ररक्षक, झेल सोडलाय अगदी हातातला. परंतु इथे मात्र बघा कॅप्टन रसिक गाडी काय सांगतो, बाबा शांत राहा, टेन्शन घेऊ नको, झालं ते झालं, विसरून जा, परत असं आलं तुझ्याकडे तर तिथे मात्र चूक करू नको. आणि म्हणूनच तुम्हाला अशा ठिकाणी शांत राहण्याची गरज असते. तुम्ही जर ओरडलात एखाद्यावर तो अजून चुका करेल. आणि म्हणूनच अशा खेळाडूंना लीडर जे म्हटलं जातं ना, ते लीडर अशा प्रकारचे असतात. तुम्हाला खेळाडूंकडनं करून घ्यायचंय, तर तुमच्यावरती ओरडून जर तुम्ही ओरडलात ना तर त्यांच्याकडून तुम्ही काहीच करून घेऊ शकणार नाही, उलट ते अजून काहीतरी चुका करतील. आणि म्हणूनच एका चांगल्या लीडरची भूमिका इथे दाखवताना आपल्याला रसिक दिसतोय. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते आपल्या रसिक याच्या माध्यमातून. सुरेख चेंडू, पहिल्या चेंडूवरती झेल होता पण थोडासा झेल सुटतोय, एक जीवनदान मिळतंय. नक्कीच बांदेकर सर, आताच तुमचं आम्ही आठवण काढले आणि तुमचं आगमन सुद्धा झालंय. नक्कीच नोचा इशारा. इथे मात्र रसिक लाइन एंड लेंथ मध्ये भरकटताना दबाव तो होगा ना, कितना भी आपके पास गहरा अनुभव क्यों ना हो विजय जी, आप भी बहुत क्रिकेट खेलते आए हो, अभी भी खेल रहे हैं, अभी भी मैदान पे हो आप, आपको भी पता होगा कितना भी बड़ा खिलाड़ी क्यों ना हो, दबाव तो हर किसी को आता ही है. और इसलिए दबाव में आपको निखरना होगा, दबाव में आपको प्रभाव डालना होगा. ये और इसी बीच सतीश का ये प्रभाव दिखता हुआ इस 6 के साथ संघाची धावसंख्या सर कितीपर्यंत पोहोचले? 16 धावा. अजूनही 20 धावांची गरज आहे. काही चेंडू शिल्लक आहेत, म्हणजे बघायला गेलं तर 8 चेंडूंची 9 बॉल 9 आल्या. ठीक आहे, 9 चेंडू आणि 20 धावांची गणित आहे. नक्कीच जाधव सर, तुमचं अगदी बारीक लक्ष असतं प्रत्येक गोष्टीवरती. तुम्हालाही माहिती आहे की माझं कॅल्क्युलेशन कसं चुकलं. इथे मात्र मोठा फटका आलाय, झेल होईल का? येस, इट इज टेकन. आणि पुन्हा एकदा ट्विस्ट निर्माण होतोय. सतीश सारखा फलंदाज तंबूत परतलाय. दबावामध्ये बिखरला नाहीये तो श्रेयस. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये केदार, तर संकेत एका बाजूने उभा आहे. आता मात्र 8 चेंडू आणि 20 धावांची गरज असणार आहे. तो थरार मी मागाशी म्हणालो होतो ना सर, येणार ह्या थरार मैदानावरती, आणि तो आलाय म्हणजे चक्क अंतिम सामन्यामध्ये. 8 चेंडू 20 धावांची गरज. नक्कीच कोणता संघ जिंकतो हे सांगणं अजूनही कठीण आहे. रसिकचं हा चेंडू
केदारला आणि पूल केलाय पूल सक्सेसफुल होतोय आणि चेंडू जाऊन सरळ पडतोय तो म्हणजे व्हाळाच्या पैलाडी अर्थातच सीमारेषेच्या बाहेर. यहाँ पे ट्विस्ट आता हुआ, दबाव हर किसी को यहाँ पे दिखता हुआ. इसी दबाव में यहाँ पे केदार ने जो शॉट खेला ना उसके वजह से थोड़ा सा दबाव संकेत के ऊपर से हटा होगा, क्योंकि वो निर्णायक गेंद थी ना. 8 गेंदों में 20 रन की जरूरत थी और वहां पे अगर बड़ी शॉट नहीं आती तो अंतिम ओवर में बहुत रन चेज करने को रह जाते, लेकिन यहाँ पे केदार ने वो नहीं होने दिया. 6 चेंडू 13 धावांची गरज आणि हे निर्णायक षटक कोण घेऊन येईल. आणि म्हणूनच मागाशी म्हटलं ना, तिर्लोटचा संघ नायक सर, शुभम सर असतील, रसिक गाडी असेल, तुम्ही केतन सारख्या खेळाडूला या मानाच्या स्पर्धेमधून कुठे पाठवलात. ट्रेनने जर जायचा गावी जरी असेल तर ट्रेन रात्री 11 ते 12 नंतर आहेत. हे शेवटचा षटक कोण घेऊन येतोय पाहायचंय. 6 चेंडू 13 धावांची गरज आहे. बघूया, एका बाजूला इळिया पॅकर्स आहे तर दुसऱ्या बाजूला स्वामी समर्थ थिरलोट आहे. इथे मात्र कॅल्क्युलेशन बघितलं तर सर 6 चेंडू 13 एवढ्या काही जास्त नाहीयेत, मात्र हा फायनलचा दबाव आहे, फायनलचा प्रेशर आहे. इथे मात्र कोणी या प्रेशर मध्ये इम्प्रेशन मध्ये असणार आहे तर कोणी डिप्रेशन मध्ये नक्कीच जाणार आहे. बघूया हे डिप्रेशन कोणाच्या बाजूने जात आहे आणि कोणता संघ इम्प्रेशन मध्ये येतोय. जो जिंकेल तो इम्प्रेशन. ये चला नया गेंदबाज अनिकेत. पहली गेंद कुछ न कुछ घट्टा हुआ. ऑफ स्टंप के बाहर से जाने वाले इस गेंद को छोड़ने का निर्णय लिया केदार ने और यहाँ पे थर्ड मैन को मतलब रिव्यू ले लिया है वाइड के लिए. ठीक है अनिकेत भाई, है ना, ले सकते, एक रिव्यू रखा हुआ है. ठीक है, वाईड आहे सर. चप्पल बघितला, बाहेरची लाईन होते चप्पलला बाहेरची लाईन आहे, बघितलं. आतून आहे, बाहेरच्या लाईन आतून आहे. फेअर डिलिव्हरी, कारण थोडा बॅटर शफल होता, ऑस्टमच्या बाहेर होता, त्यामुळे त्यानंतरची जी लाईन आहे ती गृहीत धरली जाईल. सॉरी सर. अंपायर सुद्धा इथे मात्र टेन्शन मध्ये आले की कसा काय मी चुकलो. आज दिवसभरामध्ये डोळ्यामध्ये तेल टाकून एवढी मेहनत घेतली या पेंट्री चषकासाठी, आज माझा कुठे अनुभव कमी पडला असं म्हणत असतील, मात्र माफ करा. पेअर डिलिव्हरी. आता मात्र पुन्हा एकदा वाईड यॉर्करचा प्रयत्नामध्ये फसलाय आणि इथे मात्र आता वाईडचा इशारा येतोय. 5 मध्ये 13 धावा असताना त्यानंतर इथे मात्र हा वाईड. आता मात्र 5 चेंडू 12 धावांची गरज. जरी 2 मोठ्या षटकारांची गरज जरी असली ना तरी मात्र हा शेवटचा प्रेशर. चला स्पीडअप करा. मात्र स्पीडअप करण्यापेक्षा इथे मात्र दोन्ही संघ अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत प्राणपणाला लावत या विजयासाठी मेहनत घेताना दिसत आहे. तिथे मात्र वाईड यॉर्करचा चेंडू होता, पाहूया काय होतंय, झेल होईल का. आणि इथे टेकन, इथे झेल घेतलाय. केदारला मागे पार्थावं लागेल आणि इथे मात्र अनिकेतचं कौतुक करावं लागेल, कारण अनिकेतने राऊंड विकेट जात नंदनजी कदम मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय आणि हा तोच नंदन कदम आहे ज्याला आपण पाहतोय, ज्याने अशा परिस्थितींमध्ये अनेक वेळा आपल्या संघाला तारलंय. आज गरज आहे. जरी मी सकाळपासून म्हटलं की आउट ऑफ फॉर्म थोडेसे चाललेत, मात्र मोठा खेळाडू आहे आणि मोठा खेळाडू तेव्हाच मोठा होतो जेव्हा ते अशक्यप्राय कामं करून दाखवतो आणि ही कामं आतापर्यंत ह्या नंदनजीने बऱ्याच वेळा केली आहेत.
त्यामुळे सामना अजून संपलेला नाहीये. ईडीए पॅकर्स अजूनही सामन्यातून बाहेर नाहीये किंवा तिरलोटचा संघ सुद्धा बाहेर नाहीये. 4 चेंडू 12 धावांची गरज आहे. नक्कीच अनिकेतचं कौतुक करावं लागेल. सुंदर प्रकारे गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते अनिकेत याच्या माध्यमातून. चला अनिकेत पुन्हा जातोय. राऊंड विकेट मारा करेल. समोर आहे नंदन आणि पुन्हा एकदा वाईड यॉर्करचा मारा इथे प्रभावी ठरतोय. धावा एकच मिळतात का? आणि संकेत मला वाटतं स्ट्राईक राहणं गरजेचं आहे. संकेतला राहणं गरजेचं आहे. संकेत इन्फॉर्म आहे. इथे मात्र थोडीशी चुकी केली आहे नंदनने आणि वापस घरामध्ये परतताना आपल्याला दिसतोय एक निराश मनाने. जे मी आतापर्यंत करत आलो ते आता मला करायला इथे मिळालं नाही, ते आता माझ्यामधून घडलं नाही. मात्र नाराज होणं गरजेचं नाही. तुम्ही आतापर्यंत बऱ्याच वेळा अशा क्षणांना सामोरे गेलात आणि त्या क्षणांमधून बाहेर आपल्या संघाला बऱ्याच वेळा तारलात. मात्र आज दिवस नाहीये. आज कुठेतरी आपण आउट ऑफ फॉर्म आहोत. ठीक आहे, होतं ॲज अ क्रिकेटर. या क्रिकेटिंग लाईफमध्ये अशा प्रकारचे दिवस बऱ्याच वेळा प्रत्येक खेळाडूला पाहायला मिळतात. सामना ठरवला. पुन्हा एकदा सामन्याकडे वळूया. 3 चेंडू आणि 11 धावांची गरज आहे. बघितलात ना सर, जिथे 5 चेंडू 12 होते आता 3 चेंडू 11 वर आले. सुरुवातीला म्हणत होतो की 2 मोठ्या षटकारांची गरज आहे, परंतु अजूनही सामना संपला नाहीये. प्रेशर प्रेशर आणि प्रेशर, दबाव बढ़ता हुआ दोनों तरफ से दिखता हुआ, लेकिन इसी बीच इस दबाव में अपना प्रभाव यहाँ पे अनिकेत डाल रहा है. अपने दिशा से नहीं भटकता हुआ यहाँ पे अनिकेत. अनिकेत को पता है ना यहाँ पे अगर स्लॉट में गेंद देगी तो वो पक्का बाहर जाने वाली है, लेकिन अनिकेत ने क्या दिमाग लगाया, हर गेंद को वो वाइड यॉर्कर डाल रहे. अब मारना है तो कवर के ऊपर से मारो, आपको मारना है तो पॉइंट के ऊपर से मारो, लेकिन उतना आसान काम नहीं है. लेकिन यहाँ पे संकेत है, तब तक ये का चांस है. मोठा फटका मारण्याचा मोह आणि त्यामध्ये सफलता मिळाली नाही. बॅटची एज घेत चेंडू गेला स्ट्रेक्षकाकडे आणि 2 धावा पूर्ण होतील की नाही, नाही होत आहेत. इथे मात्र नवीन आलेला बॅटर मैदानाच्या बाहेर जाईल, नक्कीच जाईल. बॅट्समन नाव त्या नवीन सर इडिये त्या बॅट मैदानाच्या आतमध्ये खेळण्यापेक्षा मैदानाच्या बाहेरून जे संघ चालवतात मॅनेजर असतात ना, त्यांच्यावरचं टेन्शन एक वेगळंच असतं. कारण तो त्या मॅनेजरकडे एक ती संपूर्ण धुरा आपल्या गावाची सांभाळलेली असते. आणि म्हणूनच इथे मात्र ईडीए पॅकरचे हे नाव काय रे सर, नाव काय तुमचं? निलेश दादा. या निलेश दादांच्या चेहऱ्यावरती आपल्याला तो प्रेशर दिसतोय. ये चला अनिकेत, सामने संकेत. फिर एक बार बड़ा शॉट खेलने का चाहा तो थी और करना भी जरूरी थी ना, क्योंकि समय की मांग थी. यहाँ पे असफल होता हुआ संकेत अपेक्षा के पे ऊपर खड़ा नहीं हो रहा है. संकेत को मैंने सुबह से देखा, बोला है कि इस संकेत के माध्यम से मुझे बहुत सारी अपेक्षाएं हैं, लेकिन इस फंसे हुए मैच में तो पण आउट झाला नाही झाला. तो त्याचं नाव काय? निलेश. नवीन आलेला बॅटर निलेश. थांबवा जरा. किती झाले स्कोर? किती? 1 चेंडू आणि 8 धावा, 1 लिगल डिलिव्हरी. इथे मात्र तिरलोट संघ हा सामना जिंकेल. परंतु जर का एखादा ट्विस्ट बाकी असेल तर नो आला किंवा समजा वाईड चेंडू आला तर मात्र इथे मात्र अजूनही सामन्यामध्ये रंगत आहे. आणि ज्या थराराचा मी पूर्ण दिवसभर वाट बघितली, तो थरार मात्र अंतिम सामन्यामध्ये येऊन ठेपलाय. थोडंसं चुकी पाहायला मिळाले संकेतकडनं. 2 चांगले चेंडू बाहेर फेकण्यासारखे होते. इथे मात्र अलॉंग द कार्पेट घेऊन काढला आणि अशा प्रकारे इथे मात्र पेंट्री चषक 2025चा पर्व 4चा मानकरी ठरतोय स्वामी समर्थ तिरलोट. वेल डन, वेल प्लेड, अभिनंदन.
विनंती करतो मोर्या इकडे सर्व खेळाडू आहेत. मोंडगावचे असतील, पानिवडे गावचे असतील, पाडगावचे असतील, संपूर्ण गावचे असतील, संपूर्ण या देवगड परिवारातील प्रत्येक सदस्य इथे उपस्थित आहेत. त्या सर्वांनी प्लीज व्यासपीठाच्या समोर या. हे सगळ्या गोष्टी बघा काय काय आहे आणि काय काय राहिलंय. रुपये उठ, रुपये उठ, उठून लिही ना. आता थोडं तू फ्रेश होशील, उठून लिही. थांबा जरा. काय सर आता अरे पण हे सोडून थांबा जरा, 2 मिनिटं थांबा. कुठे चालले एवढे? ही आहे का? हे माझी आहे. सामनावीर आहे काय? याच्यामध्ये सामनावीर आहे ना? हो मग फायनल मध्ये आहे ना, सेमीफायनलला पण आहे. 15 मॅच आपण पकडले ना. 2 सेमीचे पण बाकी आहेत. विजय दादा, विजय गुरव दादा थोडे या. पहिल्या सेमीचं लिहिलंय मी. सामनावर घेते लिहिलंय. आत्ताच्या ह्याच्यामधला कोण आहे? चला या मित्रांनो, संपूर्ण गोतावळ्याला, ह्या देवगडच्या गोतावळ्याला विनंती असेल व्यासपीठासमोर या. आज खऱ्या अर्थाने तुमच्या सर्वांच्या साक्षीनं पार पडलेला आई चौंडेश्वरी देवीच्या लेकरांच्या माध्यमातून पेंढरी चषक 2025 आपण सर्वांनी याची डोळी याची डोळा पाहिला आणि आनंद सुद्धा घेतला. खऱ्या अर्थाने बघितलं तर काय सुंदर आणि किती नियोजनपूर्ण आयोजन इथे पार पाडलं ना. यासाठी खऱ्या अर्थाने ह्या संपूर्ण 55 मुलांच्या टीमचं आज जेवढं कौतुक करू तेवढं कमीच होईल. आणि बघायला गेलं तर इथे मात्र आपण स्वतः कौतुक करणं एवढं चांगलं नाही आहे, मात्र दिसतंय ना, त्या दिसण्याबद्दल बोलणं काय वाईट. सर्व मुलं पेंढरीची जी व्हाईट टी-शर्ट वाले आहेत आमचे सर्व बँडेड, सर्वांनी या समोर उभे राहा. आज तुम्हा सर्वांच्या साक्षीनं, तुम्हा सर्वांच्या तळमळीनं, तुमच्या सर्वांच्या कष्टानं आज एवढा आपण केलंय. माझं काम फक्त बोलतो, त्याच्यामुळे बोलणं पेक्षा करणं खूप महत्त्वाचं असतं. आज ते तुम्ही करून दाखवलंय. या मान्यवर नावं घ्यायची आहेत की नावं घ्यायला की गावावरनं जेवढे सगळे आलेले त्या सर्वांनी या खुर्च्यांवरती बसून घ्यायचे. आणि मुंबईमधील जे सर्व सुद्धा आहेत वरिष्ठ आमच्या गावात